पेपर फुटतातच कसे? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित का असे? कुलूप मजबूत, सुरक्षा कडक म्हणता, मग प्रश्नपत्रिका बाजारात पोचतेच कशी? कोण उघडतो तो बंद दरवाजा? कोण मोजतो नोटांचे गठ्ठे? कोण विकतो विद्यार्थ्यांची स्वप्ने आणि कोण मिटवतो पुराव्यांचे ठसे? रात्रभर जागणारा विद्यार्थी हरतो, पैशांचा खेळ मात्र जिंकतो. घामाने भिजलेली उत्तरपत्रिका हरते, भ्रष्टाचार मात्र हसत राहतो. पेपर फुटतातच कसे? की व्यवस्था झोपलेली असते, की कुणाच्या मौनाची किंमत विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षाही मोठी असते? बिचाऱ्या आईच्या डोळ्यातलं स्वप्न रडतं, वडिलांच्या कपाळावरचा घाम गळतो. एका प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात संपूर्ण आयुष्यच ढासळतं. परीक्षा विद्यार्थ्यांची असते, पण खेळ पैशाचा असतो. मेहनत विद्यार्थ्याची असते, पण फायदा मात्र कुणाचा तरी असतो. प्रत्येक वेळी चौकशी होते, प्रत्येक वेळी आश्वासनं मिळतात आणि काही दिवसांनी पुन्हा पेपर फुटतातच कसे? हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांचा नाही, हा प्रश्न देशाच्या भविष्याचा आहे. केव्हा कारवाई होईल आणि केव्हा कठोर पावलं उचलली जातील? आश्वासनं नको, कृती हवी. विद्यार्थ्यांना सहानुभूती नको, त्यांना न्याय हवा. तोपर्यंत या प्रश्नाचं खरं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक विद्यार्थी प्रश्न विचारत राहील, पेपर फुटतातच कसे? आणि त्याची किंमत नेहमी विद्यार्थ्यांनीच का मोजायची? विद्यार्थी म्हणतात, आई म्हणायची, बाळा अजून थोडी मेहनत कर, एक दिवस तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल. आणि विद्यार्थी म्हणतात, तेही तिच्या शब्दांवर विश्वास ठेवून रात्रभर जागून पुस्तकाशी मैत्री करायचे, पण त्यांच्या मेहनतीला हरवलं एका फुटलेल्या प्रश्नपत्रिकेने. जेव्हा पेपर फुटतो तेव्हा फक्त प्रश्नपत्रिका फुटत नाही, एका आईचा विश्वास तुटतो, एका वडिलांची आशा तुटते आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य रक्तबंबाळ होतं. विद्यार्थी म्हणतात, आमच्या स्वप्नांचा लिलाव थांबवा, आमच्या मेहनतीचा अपमान थांबवा आणि एकदाच या प्रश्नाचं उत्तर द्या, पेपर फुटतातच कसे? कारण आज आम्ही रडत नाही, कारण अश्रूही आता थकले आहेत. आज आम्ही ओरडतोय, आमच्या मेहनतीचा गुन्हा काय? आम्हाला दया नको, आम्हाला कुणाची सहानुभूती नको, फक्त एकच उत्तर हवं आहे, पेपर फुटतातच कसे? पेपर फुटतातच कसे?